आज या ठिकाणी आपण आलेलो आहोत. पालीचं तळ आहे हे, बीड जिल्हा पालीचं सगळ्यात मोठं धरण आहे. हे माननीय यशवंतराव चव्हाणांच्या काळात बांधलेलं आहे. आणि तुमच्याकडं म्हणजे खूप सारी धरणं पाहिजेत. पाणी हे जगातलं सगळ्यात मोठं समजा एक ऊर्जा आहे. अन्न, वस्त्र, निवारा आणि पाणी. जसं हवा, पाणी आणि ऑक्सिजन आहे, तसं जर श्रीमंती पाहिजे असेल देशाला, एखाद्या राष्ट्राला, गावाला, तुम्हाला पाण्यावरती काम करावं लागेल. पाण्यातून नवीन निर्मिती होत असते. त्यामुळे आता या ठिकाणी मी नेहमी काही गोष्टी नवीन ॲड करत असतो, जे माझ्या जीवनात मी अनुभवल्या, बघितल्या, भोगल्या. तर ज्यावेळेस तुम्ही टेन्शनमध्ये असतात, डिप्रेशनमध्ये असतात, तणावामध्ये असतात, तर तुमच्याकडे काही हक्काची ठिकाणं पाहिजेत. म्हणजे हक्काची ठिकाणं म्हणजे ज्या ठिकाणी गेल्यानंतर तुमच्या खूप साऱ्या आठवणी असतात. तर ह्या पालीच्या तळ्यासोबत माझ्या खूप साऱ्या आठवणी आहेत की बाबा नेहमी मी येत असतो इथं. येणं जाणं कायम असतं. कारण तुमच्या कामातून थोडासा वेळ काढून तुम्ही निसर्ग बघितला पाहिजे. आता ही बदकं बघा, खूप सारी बदकं. आज दुपारचे 3 वाजलेत. 3 वाजता ही मस्त पोहतात ह्या पाण्यामध्ये. त्यांना काय घेणं नाही की तुमची प्रॉपर्टी किती, प्लॉट किती, जमीन किती, संपत्ती किती. शेवटी माणूस हा एक निसर्गाने निर्माण केलेला एक जीव आहे, तो एक प्राणी आहे. आणि आपण समजा 1 ते समजा 12पर्यंत गोष्टी गोळा करतो. एक म्हणजे समजा एकटा जीव आपण पकडू, एक माझ्या पद्धतीने डिस्क्रिप्शन देतो. 2 म्हणजे 1 आणि 1 2 माणसं असली तर त्यांचं एकमेकावर प्रेम होतं, जीवाभावाची लोक होतं. 3 आपण म्हणतो 3 तिघडा आणि काम बिघडा. असं काही चालीरीती बनलेले आहेत की कारण का 3रा माणूस आला की 2 माणसाची भांडणं लावतो. आम्ही 4 चौघी 4 जणी मिळून खूप चांगलं बॉन्डिंग बनतं. 5 पांडव होते की 5 जणं असतील तर एक युनायटी होती. 5 बोटं आहेत. 6 असतील. 6 नंबर सहसा तृतीयपंथीयासाठी वापरला जातो. 7 हा सत्तेचा असतो. ज्याच्याकडे सत्ता आहे तो काहीही करू शकतो. 8 ही अष्टकोनी महाराजांची राजमुद्रा आहे. अष्टप्रधान मंडळ होतं. 9 बद्दल समजा 9 हा एक शुभ आकडा मानला जातो किंवा 10 दशावतार आहेत विष्णूमध्ये महापुरुष. 11 1 वर 1 11 म्हणजे 1 आणि 1 2 माणसं जर मिळाली आणि चांगल्या पद्धतीने त्यांनी केलं तर 11 पट ते काम करू शकतात. आणि 12 12चं वगैरे खूप म्हणजे त्याला वेगवेगळ्या गोष्टी मांडल्या जातात. 12 हा म्हणजे 12 गावचं पाणी पिणारा माणूस वगैरे नंबरचा, अंकाचा, शास्त्राचा खूप म्हणजे एकमेकावर. आणि 13 एक ओंकार म्हणायचं त्याला किंवा 1 आणि ओंकार म्हणजे 12च्या अगोदर सगळं माझं आहे आणि 13वं सगळं तुझं आहे. हे ईश्वरा 12पर्यंत मी आलो आणि सगळं हे तुझं आहे. सब 13 माणूस जाताना सगळं इथं सोडून जातो 13वं. तर असं आपण एक वर्णन करू शकतो. हे अतिशय रम्य ठिकाण आहे पालीचं तळ. या ठिकाणी तुम्ही फिरायला या, फेरफटका मारा, सहकुटुंब या. आपल्या बीड जिल्ह्यात काही मोजकी ठिकाणी जिथं तुम्ही सहज येऊ शकतात. फार जवळ आहे. पालीच्या तळ्याचं पाणी बघा. आज प्रचंड दुष्काळ आहे पण पाणी आहे. गाळ उपसणी चालू आहे. टँकरनं पाणी भरणं चालू आहे. आणि कुठंतरी मोठी शहरं जर बघितली, पुणे, मुंबई, फार फास्ट शहर आहेत. आपले इथं बीडचं जीवन एकदम साधं सरळ आहे, सिंपल आहे. वेळच आहे. कचून आपल्याकडे पैसे बी नाहीत तरी आपण यातून कसा आनंद निर्माण करता येईल याच्यावर काम केलं पाहिजे. आणि एक वेळ अवश्य पालीच्या तळ्याला भेट द्या. धन्यवाद.